फुल आणि एन्जॉय करायचं आणि मिळेल तिथं डान्स पण चान्स करायचं हे काकांकडनं कळालं. आणि एन्जॉय करायला वयाचं बंधन नसतं आणि जगून घ्यायचं भरपूर हे या काकांकडनं आणि पुढे एक आजी आजोबा आहे त्यांच्याकडनं आम्हाला आज बघायला मिळालं. तर सुप्रभात, गुड मॉर्निंग. प्रशांत आवटे ब्लॉग्समध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आज गुरुवार आहे आणि महाराजांची पूजा करून झालेली आहे आपली आज. तर आज जायचं दुपारनंतर शूटला. आज संगीतचं शूट आहे, छोटंसं मोठंसं. तर आता करून घेऊयात नाश्ता आणि दिवसभर अपडेट. मग निलेश येईल थोड्या वेळाने. निलेश आणि मी जाणार आहे आज शूटला. सेल्फी बसली निवांत, कारण तिला सध्या मी मोकळी सोडत नाही. कारण मी तिला मोकळी सोडली की ती घरभर फिरती आणि मग पसारा करतील. मग मला बोलणे ऐकावे लागतात घरातल्यांची सर्वांची. तू कशाला सोडलं, तुला कोणी सांगितलेलं सोडायला, आपलं न सोडलेलंच बरं. ते बसली आपली निवांती. तर चल नाश्ता करून घेतो आधी. तर काय मस्तपैकी गरमागरम आता चहा करून घेतो. देवपूजा वगैरे तर झालेली. आता चहा करून घेऊ मस्तपैकी गरम एकदम. तर बऱ्याच वेळ झाला एक एडिटिंग करत होतो. बरेच दिवस झाले पेंडिंग काम होतं. आता ते झाले बऱ्यापैकी. शूट चांगलं म्हणता येईल केलेलं. अँगल नाही घेत पण ठीक आहे. आता एडिट तर करून दिले. बघूयात आता आवरून येतो जेवण वगैरे आणि मग जायचं शूटला 4-4:30 वाजता. चलो चला. तर आता खूप भूक लागली. तर जेवायला काय केलं बघू. आज शेवग्याची भाजी, परतलेला भात आहे. भात आणि फोडणी भात आणि शेवग्याचंच वरण. आता तर रुद्राला वाढतो, मी जेवून घेतो. परत जायचं आहे शूटला. जेवत आवडून पोटभर असं जेवण झालं. कॅमेऱ्याचे बॅग वगैरे भरू, आवरून घेऊ सर्व मटेरियल. आकाशा उंदरासारखा इकडनं तिकडं पळायला बघा. आणि इथं आपल्याला त्याला वाटतं की मला कळणारच नाही. इथं पण बसला येतो असं वेड्यासारखा करतोय. हे बघा, त्या दिवशी तर पाय एवढा दुखत होता की खाली टेकत नव्हता. आता बघा उड्या. अशीच मस्ती करत होता. अशीच सेम अशी मस्ती करत होता. मग घेतलं पायाला लागून बसला. मग रडत 2 दिवस रडतच होता. तर मग काय आता बॅग वगैरे वाइंड अप केले, आवरलं. कॅमेऱ्याचं बॅग वगैरे बॅटरी घेतली आणि आता निलेश आला. आता निघतो आम्ही शूटला. जवळच जायचे, 15 मिनिटाचा रस्ता आहे फक्त. संगीत चालेल 10:30पर्यंत. शूट चालेल साधारणतः 11:30पर्यंत. चला निघूयात आता. झोप तू, आराम कर. आरामशीर झोपा काय. चल निघूयात. आज पूर्ण रस्ता सामसूम आहे, कारण की आज असं बऱ्यापैकी महाराष्ट्र बंद आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण सर्व दुकानं आज बंद आहेत बऱ्यापैकी. सर्व कुठंच काही चालू नाही आहे. झालं त्याच्यामुळे सगळंच बंद आहे. पूर्ण शांतता आहे रस्त्याला. अशी एवढी म्हणावं तशी गर्दी नाही आहे. आता नेहमी दाटच लोकेशनला बॅग घेतल्या काढून. आणि साऊंड आत्ताशी आलेला आहे आणि संगीतचा कार्यक्रम 6:30ला चालू होणार होता. साऊंडच आत्ताशी आलं आहे. म्हटलं कधी चालू व्हायचं आणि कधी संपवायचं काय. आता निघूयात खाली. तर आपण यांचं मध्यंतरी प्री वेडिंग केलं, त्याच्या इथं त्यांनी फोटो लावलेत असे एंगेजमेंटचे वगैरे. शांत होमशीटवर केले. काय केले काय माहिती कशावर प्रिंट केले. एडिटरने फक्त प्रिंटवाल्याने एडिट नाही केले, आज ते दिलेत करून. वा वा ठीक आहे. आता चल सेटअप करून. आजचं लोकेशन चांगलं वाटतंय कालपेक्षा. तामझाम केला आहे जरा. चल छान केलं असं बघू शकता इथं सर्व. आता डेकोरेशन चालूच आहे. अरे वा 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 एकच नंबर. म्हणजे नेहमीप्रमाणे आपल्याला पण आज पण 1-1.5 तास आधीच बोलवलेलं आहे. वा वा छान छान. आता आपण पोचलो आहे. आता घेऊया आपलं सेटअप करून, लाईट वगैरे सेट करून घेऊ, सप्लाय वगैरे घेऊ. म्हणजे नंतर धावपळ नको. त्यानंतर कॅमेरा रेडी करून लेआउट मारून घेऊयात आपण पूर्ण. कपल आल्यावर थोडेसे कपल भेटले तर भेटले. आता मग संगीतचा प्रोग्राम चालू आहे. येतो सेटअप करून. 6:30ला संगीत चालू होणार होते म्हटले. आता 6:45 वाजले पण अजून काहीच पत्ता नाही. साऊंडवाला अजून इथंच आहे. कोणलं लिहिलेलं चल चहा घेऊन येऊया परत एकदा. आता मग ते चहा झाला आहे आमचा. पुन्हा एकदा चहा घेऊन येऊ म्हटलं. चला चला. मी बऱ्याच दिवसांनी आज शूटला एकत्र.
बरंच म्हणजे बरंच हा महिने 2 महिने आले असेल. नाही झाला असं जवळपास. महिना झाला की एकत्र आम्ही सुटलंच नाही. येऊया कुठेतरी चहा इकडे बघू वगैरे पिऊन तर आम्ही आलो. तुम्ही बघू शकता आमच्या मागे आताची परिस्थिती काय आहे. आता वाजले 7:30 आणि तरी अजून काय हालचाल नाही. आणि साऊंड सिस्टीमचा लांबपर्यंत पत्ता नाही आहे साऊंड सिस्टीमचा. तर कधी यायचा, कधी चालू करायचं आणि कधी संपायचं. आता पुणे सिटीत काय आणि पुणे जिल्ह्यात काय 10पर्यंत परमिशन आहे साऊंडला. आता इथं काय होती काय माहिती. आणि चांगला एरिया आहे इथं, एकदम सोफिस्टिकेट आणि सुशिक्षित लोकांचा एरिया असल्यामुळे 10ला साऊंड बंद होतील असं मला वाटतं आहे. आता काय आता इथं बघूयात काय होतं. पण आता कधी कपल यायचं, कधी शूट व्हायचं आणि कधी आपण काय करणार काय माहिती. ते टायमिंगला महत्त्व नाही. आपल्याला दिवस दिला की तो दिवस त्यांचाच, तुम्ही फक्त येऊन बसायचं. तसं आता आम्ही येऊन बसलो इथं. तर मग फायनली आम्हाला 1 तास वाट बघायला लावून आता हे कपल आलं इथे. आणि काल पण मला 2 तास वाट बघायला लावली आहे दोघांनी. आणि आज 1.5 तास आहे. यूट्यूबवर आहे तुम्ही बघा. आता शूट चालू आहे. मग शरीराने म्हातारे झालं तरी लोक मनाने म्हातारे कधीच होत नाही. हे या 2 आजींकडनं आणि ह्या काकांकडनं आज आम्हाला शिकायला भेटलं. म्हणून मिळेल तिथं भरपूर एन्जॉय करायचा आणि चान्स पर डान्स करून घ्यायचा. डीजे पवन कुमार एक्सक्लूसिव मिक्स. असताना तर जो सगळ्यांनाच होता. आता आले नेमके इथं पोलीस. आता पडतोय खटला मला वाटतं. आले डिपार्टमेंट इथं नेमकं. आता काय होतं काय माहिती, काय कारवाई होती तर काय माहिती. 10पर्यंत परमिशन असते पोलिसांची. ब्लॉकचा होतं का नाही आले साहेब इथं. आता भाऊला टेन्शन आले का काय माहीत. आता मग झाला पूर्ण इव्हेंट, संगीत वगैरे संपलं. आम्ही पण पोटभर जेवलो. आता घेऊयात पॅकअप करून. शेवटच्या क्षणाला आले पोलीस म्हणून थांबले, नाही त्यांनी 12च वाजवले असते. पोलीस आले म्हणून कार्यक्रम थांबला. गेलेला बघा केवढी घाई आहे घरी जायची. पटपट पॅकअप करतो. वेळेच्या आत शूट असतं संपलं. केलं ना आम्ही निघालो 10:30 पावणे 11 10:30 संपलं. आता वाजले पावणे 11 जेवण वगैरे करून आम्ही निघालो. मला बी सोबत होतं. पटकन उरकलं पटापटा सगळं. फुल एन्जॉय केलं पार्टीने आणि आम्ही पण एन्जॉय केलं. म्हटलं चला आता निघूया घरी. घरी जाऊनच भेटूया. तर मग काय पोचलो आता घरी. बॅग वगैरे ठेवल्या. निलेशला पाणी दिलं. निलेश गेला आता. साधारणतः तासभरात निलेश पोचलं घरी. तर चला आता जरा बॅटऱ्या वगैरे चार्जिंगला लावू आणि वनिता बनवते खाण्यासाठी काहीतरी. आता दाखवतो तुम्हाला. तर खूप छान असं वनिताने मग आता पेरू चिरला आहे. त्याच्यामध्ये मीठ, लाल तिखट असं मस्तपैकी आता बनवून मला खायला देते ती. जेवून आलो आहे मी, पण थोडीशी भूक लागली मला. तर थांबा म्हटली जरा एक मेनू बनवून देते तुम्हाला खायला. दे म्हटलं. तर चटपटीत चमचमीत आता खातो आम्ही दोघं. चला तर